तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, नोटिसांवर नोटीस, अहवाल मागवला आहे. शासन असं जोरदार कागदपत्राचा खेळ खेळत आहे. हा काय प्रकार आहे? यापुढे आणखी काही मुद्दे आणि प्रश्न निर्माण करणार आहे. मी पहिल्यांदा या सर्व विषयांवर जे काही सविस्तर प्रश्न निर्माण करत आहे, मांडत आहे आणि व्हिडिओमध्ये सविस्तर पुढे घेणार आहे, ते आपण लक्षपूर्वक बघा. अर्थातच विषय तुम्हाला कळला असेल की चिंचोटी येथील ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट या शाळेचा हा विषय आहे आणि या शाळेचा संचालक अरुण रामकृष्ण वर्मा आहे. यांनी शासकीय यंत्रणेशी कसा खेळ खेळला आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहात, ऐकणार आहात. परंतु यासाठी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आपल्याला काय शासनाची खेळी खेळली आणि शासन कसं जनतेला वेडा बनवत आहे, दिशाभूल करत आहे, हे तुम्हाला समजेलच. या प्रकरणाबाबत राजू गुप्ता म्हणून तक्रारदार आहे. ते मागील 8 ते 9 वर्षापासून या शाळेच्या विरोधात, ही अवैध शाळा आहे, हा शासकीय भूखंड आहे, इथे कसं चुकीचं काम केलं जातं, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळलं जात आहे, त्यांच्या भविष्याशी खेळलं जात आहे, त्यांच्या जीविताशी खेळलं जात आहे, असे अनेक प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करणार आहे. प्रश्न लहान मुलांचा आहे, सविस्तर ऐका, शेवटपर्यंत बघा. मुद्दा बांधकाम परवानग्याचा प्रश्न निर्माण करतो. ट्रॅफिक पोलिसांवर या शाळेतील विद्यार्थ्यांनी कसा दगडफेक केली होती, तोही प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न आहे. महिला दिनाच्या दिवशी हा संचालक कसा वरिष्ठ अधिकाऱ्यांना, महिला अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून आपली शाळा आणि आपण किती स्वच्छ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला. असे सर्व असताना प्रशासन गप्प का? आता सर्वात महत्वाचा मुद्दा, महसूल विभाग काय करत आहे, शिक्षण विभाग काय करत आहे, महानगरपालिकेचा नगर रचना विभाग काय करत आहे, यावर सर्वांच्या कानशिळात लावण्याचा, सर्वांना चपराक लावण्याचा प्रश्न अग्निशमक दलाने केला. आणि तो असा की अग्निशमक दलाने वीज पुरवठाच खंडित करण्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. याबाबतचे पत्रच महावितरणला गेलेले आहे, MSCB ला गेलेले आहे, त्याची प्रत एक या संचालकाला गेली आहे. तर इथपर्यंत ही प्रकरण येईपर्यंत हे सर्व संबंधित विभाग नेमकं काय करतात? या सर्व प्रकरणामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, महसूल असो, वन विभाग असो, महानगरपालिका असो, एकूणच शिक्षण विभाग असो, काय करतात? या प्रकरणामध्ये हे प्रश्न निर्माण होतात. भोगवटा दाखला कुठे आहे, अग्निसुरक्षेचा प्रश्न कुठे आहे, त्याचं ऑडिट कुठे आहे, इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट कुठे आहे, जुन्या नवीनला तर ओशी नाही, परवानगी नाही, शासकीय भूखंड आहे, इलेक्ट्रिकल ऑडिट कुठे आहे, आणि तरीही विद्यार्थी या शाळेत शिकतात. हा प्रकार नेमका कोणाच्या परवानगीने सुरू आहे, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. शासन जमा भूखंडावर ज्ञानोदयचं साम्राज्य आहे. अग्निशमक विभागाचा मोठा दणका, वीज तोडण्याचे आदेश दिले आणि त्यावर मी आज तुमच्या समोर आलो आहे. माझी प्रकृती जरा ठीक नाही, यावर सविस्तर आणखी मी 2-4 दिवसांनी बोलेलच. ज्ञानोदय शाळेवर कारवाईची टांगती तलवार असे अनेक वेळा म्हणलेली ती वेळ आलेली आहे. फायर सेफ्टी रिपोर्ट नाही, स्ट्रक्चर ऑडिट नाही, तरीही शाळा सुरू. मी पुन्हा ते प्रश्न घेतले, समजून घ्या विषयी. बंदी आदेशानंतरही ज्ञानोदय सुरू. अग्निशमक विभागाने थेट महावितरणाला वीज तोडण्याचे आदेश दिले, म्हणजेच या शाळेचा विद्युत पुरवठा खंडित करा. त्याची वरील ती कारण आहेत. असो, नमस्कार, मी दिवाणजी आहेर. सविस्तर वृत्त आता आपण बघूया. व्हिडिओ शांततेत बघा, जरूर बघा. हा एका शाळेचा प्रश्न नव्हे, तर पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांचा प्रश्न आहे. पालघर शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळा अनधिकृत आहे. त्यातली मोजकी एक शाळा घेतो, कारण या प्रशासनाला इच्छाच नाही काम करायची. वसई विरार शहर आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे आणि ती तुम्ही ऐकत आहात. ज्या शाळेच्या इमारतीच्या अग्नी सुरक्षेबाबत
आवश्यक कागदपत्र सादर करण्यात आली नसल्याचे शासकीय पत्रातून स्पष्ट होत आहे. आणि ते पत्र आपण या व्हिडिओमध्ये बाजूला बघत आहात. त्या ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट स्कूल अँड कॉलेजच्या वीज पुरवठ्यावरच कारवाई करण्याची वेळ शासनावर आली आहे. आणि ही कोणाची राजकीय टीका नाही, कोणावर टिप्पणी नाही, ही कोणत्याही व्यक्तीने केलेली अफवा नाही, तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमक व आपत्कालीन सेवा विभागाने महावितरणला पाठविलेल्या अधिकृत पत्रातून समोर आलेली ही गंभीर बाब आहे. म्हणूनच आजचा प्रश्न अत्यंत सरळ आहे. सुरक्षेची आवश्यक कागदपत्रे नसतील तर विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालून शाळा सुरू ठेवण्याची परवानगी कोण देत आहे? ऐक नाही मोठा प्रश्न. प्रकरण नेमकं काय आहे? वसई तालुक्यातील चिंचोटी गाव मौजे कोल्ही सर्वे क्रमांक 11D या भूखंडावर वसई पूर्व परिसरातील ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट अँड ज्युनियर कॉलेज संदर्भात अग्निशमक विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे कागदपत्रावरून दिसत आहे. 29 जून 2026 रोजी या अग्निशमक विभागाने जीव संरक्षण उपाययोजनांबाबत शाळेला नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. पण प्रत्येक ठिकाणी प्रश्न येतो. पण प्रशासनाच्या म्हणण्यानुसार नोटीस मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. इथे हा अरुण वर्मा निगरगट्ट झाला आणि इथेच प्रकरण अधिक गंभीर होते. 3 महत्वाचे ऑडिट रिपोर्ट कुठे आहेत? ते कोणते? पहिला, फायर सेफ्टी ऑडिट रिपोर्ट. दुसरा, स्ट्रक्चर स्टॅबिलिटी ऑडिट रिपोर्ट. आणि तिसरा, इलेक्ट्रिकल ऑडिट रिपोर्ट. याशिवाय इमारतीमध्ये उपलब्ध असलेल्या अग्निशमक उपकरणांबाबतही आवश्यक पूर्तता करण्यात आलेली नसल्याच्या या पत्रात स्पष्ट नमूद आहे. म्हणजे इमारत विद्यार्थ्यांना वापरण्यायोग्य आहे का? उत्तर नाही येते. आग लागल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना आहेत का? इमारतीची स्ट्रक्चरल सुरक्षता तपासण्यात आली आहे का? विद्युत यंत्रणा सुरक्षित आहे का? या प्रश्नांची अधिकृत कागदपत्राद्वारे पूर्तता प्रशासनासमोर झालेली नसल्याचे या पत्रातून स्पष्ट आदेश आले आहे, दिसत आहे. आता थेट वीज पुरवठा खंडित करण्याची वेळ का आली? याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे 28 जुलै 2026 रोजी अग्निशमक व आपत्कालीन सेवा विभाग वसई विरार शहर महापालिका यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वसई विभागाला पत्र पाठवले आहे. या पत्रात ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट अँड ज्युनियर कॉलेज या शाळेचा वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्याची मागणी करण्यात आली आहे. पालकांना विषय समजला पाहिजे, समजून घ्या. नाही तर एका वाक्यात शासनाने सांगितलं या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नका, घेऊ नका, जाऊ नका. आणि त्यासाठी थेट महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील कलम 8/2 क चा आधार घेण्यात आला आहे. ही बाब साधी नाहीये. कारण एखाद्या शैक्षणिक संस्थेचा वीज पुरवठा बंद करण्याची वेळ प्रशासनावर येते. म्हणजे विषय केवळ कागदपत्रांचा राहिलेला नाही, विषय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आहे, त्यांच्या जीवनाशी निगडीत आहे, त्यांच्याशी संबंधित आहे. 20 जुलैचे पत्र आणखी काय सांगते? याच प्रकरणातील दुसऱ्या पत्रावर 20 जुलै 2026 ही तारीख दिसते. या पत्रात अग्निशमक विभागाकडून संबंधित संस्थेला सांगण्यात आले आहे की आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. पण हे माझे निगरगट. यासाठी नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्र कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा वॉर्निंग आहे या ठिकाणी या संस्थापकाला.
कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाईल अशी स्पष्ट सूचना या पत्रात देण्यात आली आहे. मी माझ्या मनाचं काही बोलत नाही, ही अफवा नाही, ही शासनाच्या पत्रावरून मी तुमच्याशी बोलत आहे. म्हणजेच प्रशासनाने संधी दिली, नोटीस दिली, कागदपत्र मागितली, वेळ दिला आणि तरीही पूर्तता झाली नाही असा अग्निशमन विभागाचा दावा आहे आणि ते पत्रात सांगितलेलं आहे. मग शाळा सुरू कशी? आता सर्वात मोठा प्रश्न, जर अग्निसुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रे सादर झालेली नसतील आणि वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणला पत्र पाठवण्याची वेळ आली असेल तर विद्यार्थ्यांचे शिक्षण नेमकं कोणत्या सुरक्षेच्या आधारावर सुरू आहे हे अरुण वर्माने उत्तर द्यावं आणि प्रशासकीय यंत्रणेने उत्तर द्यावं, तहसीलदारांनी उत्तर द्यावं, प्रांत अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं, महानगरपालिकेच्या कमिशनरने उत्तर द्यावं. पालकांनी हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण शाळा म्हणजे केवळ 4 भिंती नाहीत. शाळेत लहान मुले असतात, शिक्षक असतात, कर्मचारी असतात. दररोज शेकडो विद्यार्थी ये जा करतात. जर दररोज शेकडो विद्यार्थी ये जा करत असतील तर त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी कोणाची? प्रश्नचिन्ह निर्माण होतो. शासन जमा भूखंडाचा ही मुद्दा गंभीर, या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित आणखी एक गंभीर आरोप समोर येत आहे, गंभीर समस्या समोर येत आहे. गाव मौजे कोहली सर्वे क्रमांक 11D आणि 11D/2 या शासन जमा भूखंडावर शाळेचा वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि होत आहे. मी भाग नंबर 2 यामध्ये घेतलाय. महावितरण आणि शासन जमीन या जागेबाबत भोगवटा दाखला म्हणजेच ओशी, सर्वसामान्यांच्या भाषेत ऑक्युपेशन सर्टिफिकेट उपलब्ध नसतानाही इमारतीचा वापर केला जात असल्याचा दावा अनेक कागदपत्रावरून दिसून येत आहे आणि तो दावा करण्यात आलेला आहे. तक्रारदार लढाई लढत आहे. जर हा दावा कागदपत्राद्वारे सिद्ध झाला तर प्रश्न आणखी गंभीर होतो की भोगवटा दाखला नाही, अग्निसुरक्षेची पूर्तता नाही, स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न, इलेक्ट्रिकल ऑडिटचा प्रश्न, तरीही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वापर या ठिकाणी सुरू आहे. विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये बसत आहे. हा प्रकार नेमकं कोणाच्या परवानगीने सुरू आहे हा मोठा गंभीर प्रश्न आहे. प्रवेश घेऊ नका आदेशाचा मुद्दा, मी वेगवेगळे मुद्दे सांगतो आणि स्पष्टीकरण करतो. या प्रकरणात शिक्षण विभागाने संबंधित शाळेबाबत येथे प्रवेश घेऊ नये असा फलक लावण्याचे आदेश दिल्याचा सर्व तालुक्यांनी पाहिले आहे. तसे बोर्ड लावण्याचे सांगितले, मात्र अरुण वर्माने त्या बोर्डाला झाकून ठेवले आहे, ब्लँक केले आहे. का फेकून दिलाय काही आता संबंधित माहिती नाहीये. मात्र हा आदेश प्रत्यक्षात पाळला गेला नाही. ते आपण सर्वांनी गेटवर जाऊन बघावे. फलक लावण्यात आला का? तर उत्तर नाही येते. पालकांना याची माहिती देण्यात आली का? आणि जर आदेश असतानाही प्रवेश सुरू राहिले असतील तर त्याची जबाबदारी कोणाची? त्याची म्हणजे विद्यार्थ्यांची. हा प्रश्न प्रशासनाने स्पष्ट करणं आवश्यक आहे. मग प्रशासनामध्ये कोण येत आहे? जिल्हाधिकारी कशासाठी आहे? प्रांत अधिकारी कशासाठी आहेत? आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे कमिशनर कशासाठी आहे? शिक्षण विभाग कशासाठी आहे? शिक्षण विभागावर मी थोडक्यात बोलणार आहे. पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी सध्या काम बघत आहे. एकदम बुद्धी नसलेला अधिकारी, एकदम खाऊ म्हटलं तरी चालेल. कारण जर या अधिकाऱ्याला, या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला जर कारवाई करत असेल तर याच अधिकाऱ्याकडे 5 महिन्यापासून पेहलार प्रभागातील ट्विंकल स्टार हायस्कूलचे प्रकरण आहे. भूखंड महसूल विभागाचा, इमारत बांधकाम झाली महानगरपालिकेच्या अखत्यामध्ये, महानगरपालिका कारवाई करायला तयार नाही आणि पालघर शिक्षण अधिकारी यांच्याकडून या शाळेला परवानगी असल्याची नोंद नाही आणि जी नोंद आहे ती काळ्या यादीमध्ये. हा शिक्षण विभाग कशासाठी? जर या पेहलार येथील
शासकीय भूखंडावर उभ्या असलेल्या शाळेवर कारवाई करायला जर या चौधरीला वेळ नाही किंवा त्यांनी काही काळकांड केलं असेल तर हा चौधरी आणि हे शिक्षण विभाग या अरुण वर्माच्या शाळेवर कारवाई कसे करणार यांच्या हात दगडाखाली आहे का, हा मोठा प्रश्न आहे. यावर जिल्हा प्रशासनाने उत्तर द्यावे, वसई विरार शहर महानगरपालिकेने उत्तर द्यावे, प्रांताधिकारी शेखर घाडगे यांनी उत्तर द्यावे. कारण शेखर घाडगे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी अरुण वर्माला दत्तक घेतले असे एकूण आतापर्यंतच्या प्रवासामध्ये दिसत आहे. या इमारतीला बांधकाम परवानगी बाबत प्रश्न अनेक निर्माण करतात. याशिवाय संबंधित इमारतीच्या बांधकाम परवानगी बाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि ते आहेच. महानगरपालिकेच्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या म्हणतो मी नगर रचना विभागाकडून देण्यात आलेली बांधकाम परवानगी बोगस असल्याचा आरोप होत आहे. बघा, बोगस, आणि तो रद्द करण्यासंबंधी कारवाई झाल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. या परवानग्यांची सत्यता आणि वैधता आणि त्यावरील कारवाई याबाबत संबंधित महापालिका विभागाने अधिकृत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मध्यंतरी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप देखील झाला आहे आणि त्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टिप्पणी केली आहे. हे सर्व मुद्दे घेण्याचा हा मूळ मुद्दा असा आहे की या ज्ञानोदय मल्टीपर्पज ट्रस्ट या शाळेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. या ठिकाणचा हा भूखंड शासकीय आहे, पुन्हा तो वर्ग केला म्हणतात. मग कोणी वर्ग केला? या शाळेला बांधकाम परवानगी नाही, PWD विभागाची बांधकाम परवानगी नाही, महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. शिशी बोगस आहे, ओशी बोगस आहे. या परवानग्या देणारे अधिकारी कशाच्या आधारे देतात? तहसीलदार यावर गंभीर नाही. या शिक्षण शाळेच्या संदर्भात वसई तहसीलमध्ये अनेक तहसीलदार येऊन गेले. सध्या दीपक गायकवाड आहेत, प्रांताधिकारी शेखर घाडगे आहेत. सर्व लोक या कागदपत्राचा गंभीर अभ्यास करत आहे. परंतु जिल्हा प्रशासनापासून ते लास्ट तलाठ्यांपर्यंत फक्त या शाळेच्या कागदपत्राचा खेळ चालू आहे. का कारवाई कोणी करत नाही? मग आज अग्निशमक विभागाला MACB ला सांगावं लागतं की या शाळेची लाईट बंद करा, वीज पुरवठा खंडित करा, त्या ठिकाणी विद्युत प्रवाह बंद करा. मग जर अग्निशमक विभागाला ही वेळ येते म्हणजेच ही शाळेची यंत्रणा बोगस आहे. मग यामध्ये येणारे आतापर्यंत वालीव प्रभागाचे सहाय्यक आयुक्त, आतापर्यंत तक्रारदाराने 11 ते 12 सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यांची चौकशी होणार का? तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार हे तर ED मधून कारवाईनंतर जेलमध्ये गेले, तो प्रश्न वेगळा आहे. आताच्या आयुक्तांना ही शाळा दिसत नाही का? त्यांनी तर दरवाजा बंद करून सुरक्षा रक्षक दरवाज्यात बसवले. मग तक्रार कधी करणार? ऑडिट कधी करणार? प्रांत अधिकारी शेखर घाडगे ही त्या प्रांताचे अधिकारी, त्याच्या पदामध्येच नाव आहे. जर या प्रांताचा जर सेवकच या ठिकाणी लक्ष देणार नसेल तर असे शिक्षण माफिया माजणार नाही का? या ठिकाणी येणाऱ्या भावी भारताच्या नवीन पिढीशी खेळ खेळण्याचा हा प्रकार नाही का? कॉक्रोच जनता पार्टी सारख्या पक्षाला, जेनजीला या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करायची वेळ बघणार का? आणि मग त्यानंतर प्रशासन खडबडून जागे होणार का? हा शिक्षण माफिया आहे का शिक्षण सम्राट आहे? हा स्वतः जर इतका धुतल्या तांदळासारखा आहे आणि कुणाच्या दबावाखाली येऊन जर तो कारवाया थांबवत असेल, यासाठी तो
राष्ट्रपतींबरोबर फोटो काढतो का? तत्कालीन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबरोबर फोटो काढून दबाव तंत्र देतात का? विनोद तावडे यांच्याबरोबर फोटो काढून ते ठेवून दबाव तंत्र देतात का? आशिष शेलार यांच्याबरोबर फोटो काढून स्वतः खूप मोठा स्वच्छ चारित्र्याचा असल्याचा दाखवतात का? सध्याचे वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या आमदारांबरोबर फोटो काढून आपण फार मोठे असल्याचा आव आणतो का? आणि एकूणच जमीन घोटाळ्यामध्ये देखील सध्या या तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन देखील इंटरफेअर करताना दिसत आहे. तर काही कोणी कुणाच्या जमिनी हडप केल्या यामध्ये पोलिसांचे काही संबंध येतो का? का इथले पोलीस प्रशासन जमीन घोटाळ्यामध्ये मध्यस्थी करतात? असे अनेक उदाहरणं आहेत. तर मग प्रांत अधिकाऱ्यांची जबाबदारी काय, तहसीलदारांची जबाबदारी काय, आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी हे घोटाळे करून यांना पुन्हा जिल्हा प्रशासन ऑफिसमध्ये बदली करून घेतले जाते. तर या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी अशी अपेक्षा तक्रारदार राजू भगोली गुप्ता यांची आहे. प्रशासन अशा जर भ्रष्ट शिक्षण सम्राट, स्वयंघोषित शिक्षण सम्राट यांना पाठीशी जर घालत असेल तर मग या तालुक्यामध्ये यादीच आहे काळ्या शाळांची. सरकारी शाळा बंद करून खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याचं कांड कुणाचं आहे यावर सखोल चौकशी व्हावी. नुकतंच यावर एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील या MSCBला जी नोटीस काढली आहे की विद्युत पुरवठा खंडित करा अग्निशमन दलाने, यावर त्यांनी देखील टिप्पणी केली आहे. आणि त्या कार्यकर्त्याने हे जाहीर केलं आहे की जर वेळीच कारवाई झाली नाही तर मी आंदोलन करणार, उपोषण करणार. याला किती कलाटणी मिळते आणि या ठिकाणी या शाळेवर किती कारवाई होणार. आणि आजपर्यंत या शाळेला संरक्षण देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होणार का? पालकमंत्री गणेश नाईक याकडे गंभीररित्या पाहणार का? ही शाळा ज्या क्षेत्रामध्ये येते ते आमदार याकडे गंभीर बघणार का? विरोधी पक्षनेते या नात्याने या ठिकाणचे सध्याचे विरोधी पक्षनेते हे यामध्ये गंभीर बघणार का? आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे हा थांबणार का? कारण आता नुकताच 18 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वालीव प्रभागाने या शाळेचं अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि ऑडिट केलं. ऑडिट करताना त्यांनी जेव्हा मशिनरी लावल्या तर त्या ठिकाणी समोर आलो की जो स्लॅब RCC आणि सळाया टाकून केला जातो तो फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा म्हणजे साधा भुसभुशीत आहे. त्या ठिकाणच्या ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं जर इथे स्ट्रक्चर ऑडिट चेक करण्याचं मशीन लावलं तर स्लॅब आणि शाळा पूर्ण खाली येऊ शकते. एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे अरुण रामकृष्ण वर्मा हा कुणाच्या बळावर उड्या मारतो आणि अशा भ्रष्ट शाळा चालून विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणारा हा आहे तरी कोण तुर्रम खान यावर चौकशी व्हावी. आणि याच्या सर्व 5 ते 6 शाळा यावर पूर्णपणे चौकशी समिती बसून शिक्षण विभागाचे पालघर जिल्ह्यापासून तर पंचायत समितीपर्यंत सर्व दोषी अधिकाऱ्यांना त्यांना देखील त्यांची जेलची हवा दाखवावी. कारण कायदा हा सर्वांसाठी असतात. संविधान बनवणाऱ्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री असो, कुणी असो, शिक्षक असो, कुठलाही अधिकारी असो, प्रांताधिकारी असो, जिल्हाधिकारी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, यांना सर्वांसाठी भारतीय संविधान हे समान हक्क बघेल या दृष्टीने बनवलेले आहे. असा अरुण वर्मा सारखा कोणलाही मोठा शिक्षण सम्राट आला आणि मंत्री आणि राष्ट्रपती बरोबर फोटो काढून आपण किती धुतल्या तांदळासारखे आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वच्छ अधिकारी जो कोणी असेल राज्यामध्ये FDAची जी कारवाई तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत जी एकदम परफेक्ट चालू आहे आणि जीवनाशी खेळणाऱ्या अन्न खाद्यावर जशी कारवाई चालू आहे असा स्वच्छ चारित्र्याचा अधिकारी जर या चौकशी समितीवर बसवला तर अरुण वर्मा सारखे या तालुक्यामधले अनेक शिक्षण माफिया जेलमध्ये जातील यात काही संशय नाही. आणि तक्रारदार राजू भगोली गुप्ता सारख्या प्रदीर्घ 8 ते 9 वर्ष लढा लढणाऱ्या स्वच्छ कार्यकर्त्याला किंवा समाजसेवकाला न्याय मिळेल हीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.